रुपाली चाकणकरची चाल तर नाही, पदावर राहून काही करू शकणार नाही, तर त्या कारणामुळं तिनं पदाचा त्याग केला आणि अशोक खरातला मदत करत असेल निर्दोष साबित करण्याची. काय वाटतं तुम्हाला? असं असून तर का बरं चाकणकरनं राजीनामा दिला? काही गरज तर नव्हती. अरे तिचेच व्हिडिओ होते काय? सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्याचे व्हिडिओ होते. गृहमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापर्यंत देवेंद्र फडणवीसपर्यंत अशोक खरातचे व्हिडिओ फोटोज होते, सोशल मीडियावर व्हायरल होते नाही काय, न्यूजवर दिसत होते. मग चाकणकरनंच का राजीनामा दिला? का दिला? का दिला? का दाल में कुछ काला आहे? काय वाटतं तुम्हाला? रुपाली चाकणकरचे नेमकं नातं काय त्यांच्याशी? जेव्हा चाकणकरनं राजीनामा दिला, मला सांगा, जेव्हा चाकणकरनं राजीनामा दिला तेव्हा ती हसत होती आणि म्हणत होती की माझ्या व्यक्तित्व संबंधित असलेल्या गोष्टीसाठी मी राजीनामा देत आहे. म्हणजे व्यक्तित्व म्हणजे काय? का अशोक खरात कोण आहे? या व्यक्तित्वातलाच होय ना? व्यक्तिगतला होय काय? का कोण आहे? चाकणकरचा कोण आहे? काय वाटतं तुम्हाला?